सन्मानाने वागणूक मिळाली तर काम करा. आणि हो, आम्ही तेच ऐकलं आणि आम्ही सन्मानाची वाट बघत बसतो. आणि आम्हाला अगदी पत्रकार परिषद झाली त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता माझी आमदार राष्ट्रवादीचे त्यांचा आणि तालुका अध्यक्षांचा फोन आला की तुम्हाला सक्रिय आता व्हावं लागेल. म्हटलं हो, आम्हाला आता आदेश आला, आता आम्ही सक्रिय होणार. आता उद्या उमेदवाराचा फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला यावं लागेल. म्हटलं हो, आम्ही येणार. मग मला तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचा म्हणतोय की तुम्हाला 5 गाड्या की 7 गाड्या देऊ. अरे म्हटलं, आम्हाला लोकसभा लढवायची होती. आमची काँग्रेस आम्ही एखाद्या वटवृक्षाप्रमाणे अगदी अल्पावधीतच 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये उभी केली आणि तुम्ही आमची किंमत करताय. मी काहीच म्हटलं नाही. बरं ठीक आहे म्हटलं, काही येतात की नाही माहित नाही म्हटलं, गाड्या एवढंच मी म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी अगदी त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे झालं. आमच्या 38 गाड्या त्या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि 38 गाड्या उपस्थित राहिल्यानंतर आम्हाला त्यांनी सन्मानाने बोलवलं होतं म्हणून आम्ही गेलो होतो. परंतु आमच्या बऱ्याचशा गाड्यांचं त्यांनी पेमेंट दिला नाही. काही गाड्यांना पेमेंट दिला, मी नाही म्हणत नाही. 38 गाड्या न्यायला काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष एवढा श्रीमंत नाही. परंतु त्यांनी बऱ्याचशा कार्यकर्त्यांना गाड्या दिल्या नाहीत, गाड्यांचे पैसे दिले नाहीत. बऱ्याचशा गाड्यांच्या परत फिरून गेल्या आणि याला पुरावा त्यांचीच काही मंडळी होती आणि याला पुरावा आमच्या आदरणीय विद्याताई वेखंडे सुद्धा होता. विद्याताईंना आम्ही खतखत व्यक्त केली. विद्याताई आमची तिरोलीच्या 6 गाड्या आल्या. विद्याताई काय करायचं? विद्याताई म्हणतात अध्यक्षांना सांगा. विद्याताईंनी त्या ठिकाणी या गगे साहेबांनी त्या गाड्या आणल्या होत्या. विद्याताईंना म्हटलं आमच्या वाशिमच्या 6 गाड्या आहेत, त्यांचं काय? तर तालुका अध्यक्ष म्हणतो इथून गाड्या निघणार आहेत, वाशिमच्या गाड्या तुम्ही इथं बोलवा शापूर आणि मग भिवंडीला जा. मी तालुका अध्यक्ष असून, उमेदवार तुमचा असून आणि आमची तुम्हाला मदत लागणार आहे हे माहिती असताना पण एवढा अपमान, म्हणजे बोलवायचं पाहुण्याला आणि पाहुण्याला त्या ठिकाणी अपमान करून त्या ठिकाणी घरी पाठवायचं, अशी परिस्थिती यांनी केली. हा पहिला अपमान झाला माझा. हा माझाच अपमान झाला नाही तर आपल्या 38 गाड्यांमध्ये आलेले लोक, आज बरेचसे लोक आहेत त्याच्यामध्ये, प्रत्येकाला वेटिंग करायला लावली. एखादा भिकासा मागतोय, आमचा नंबर घ्या ना, आमचा नंबर घ्या. थांबा, तुमच्या गाडीजवळ आम्ही येणार, तुमची माणसं मोजून घेणार, तुमच्या गाडीचा नंबर घेणार आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही पेमेंट करणार. काही लोकांनी म्हटलं जाऊ नका भीक मागायला, मी तुमच्या गाडीमध्ये डिझेल टाकतो. बऱ्याचशा गाड्यांना मी सहकार्य केलं आणि येताना बऱ्याच लोकांच्या जेवणाचा सुद्धा आम्ही वैयक्तिक खर्च केला. हा आमचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं झालेला पहिला अपमान. आणि विद्याताईंनी मग आमच्या वाशिमच्या गाड्यांना थोडं सहकार्य केलं, त्यांनी त्यांना काही पेमेंट पण दिलं, हे पण मी आवर्जून सांगतो. मग हे असं कशा? त्याच्यानंतर पुन्हा तेच झालं. आमचा हा कार्यकर्त्याला वेगळा बोलव, त्याला प्रचाराला घे, त्या कार्यकर्त्याला वेगळा बोलव, त्याला प्रचाराला घे. आमचं एकच म्हणणं होतं, आमची वाघांची फौज आहे काँग्रेस कार्यकर्ते म्हणजे, आणि ती एकत्र जमा होणार आणि एकत्र प्रचाराला लागणार. आमची बाकी कोणती नाराजी नव्हती. आमचं म्हणणं होतं फक्त आम्हाला सन्मानाने वागवा, आम्हाला तुमचा पैसाच पाहिजे असं पण नव्हतं. आणि झालं काय? तर त्याच्यानंतर झालं, मला एक मेसेज आला आणि त्या मेसेजला समन्वय समितीची मीटिंग होती, त्या मीटिंगला जायचं होतं. मी गेलो. आम्हाला सांगितलं की तुम्हाला काँग्रेसला 150 गाड्या आम्ही देऊ, नाही तुम्हाला काँग्रेसला आम्ही 100 गाड्या देऊ. राष्ट्रवादीवाल्यांनी घेतल्या 400 गाड्या, शिवसेनेवाल्यांनी घेतल्या 400 गाड्या. अरे म्हटलं काँग्रेसची किंमत एवढी कमी? म्हटलं नका, अजून 50 वाढवून द्या. म्हटलं मी 150 गाड्या मी आणेन. आणि झालं. 2-3 दिवसानंतर आम्हाला राष्ट्रवादीच्या त्या कालच्या प्रचार सभेला जायचं होतं आणि मी माझ्या गाडीवाल्यांना सांगितलं, सगळ्यांनी गाड्या बुक केल्या, सगळ्यांनी झालं. आणि त्याच्यानंतर दुसरा फार मोठा अपमान झाला, तो एक सांगायचा आहे मला की 2 दिवसानंतर पुन्हा मला सकाळी 9:15 वाजता शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांचा फोन आला. कुठे आहात अध्यक्ष साहेब? म्हटलं मी आहे, आता येतोय 15-20 मिनिटांमध्ये येतोय शहापूरला. या तुमच्या गाड्यांचे पैसे घेऊन जा. किती गाड्यांचे पैसे ते काही बोलले नाही. म्हटलं येतो 15-20 मिनिटांमध्ये पोहोचलो. आणि त्यावेळेस मला आमच्या महिला भगिनीचा फोन आला की गाड्यांचे पैसे माझ्याकडे पाठवले. मी त्यांना विचारलं, म्हटलं गाड्यांचे पैसे तेवढे पाठवले. मग त्यावेळेस मी जरा थोडी माझी नाराजी व्यक्त केली. आमच्या भगिनीकडे पैसे पाठवले त्याविषयी माझे कोणत्याही प्रकारे नाराजी नव्हती. त्यांच्याकडे पैसे दिले तरी मला फोन केला असता, त्यांच्याकडे पैसे दिले तरी मला चाललं असतं, माझं ते काही म्हणणं नव्हतं. परंतु मी तालुका अध्यक्ष असून पैसे घ्यायला तुम्ही मला बोलवता आणि
आणि आल्यावर सांगताना तुमचे पैसे पाठवले. हा फार घोर असा अपमान झाला. आजपर्यंत असा काँग्रेसने अपमान कधी केला नव्हता. काँग्रेसने प्रचारामध्ये सामील करण्या अगोदर माजी खासदारांनी सगळे राष्ट्रवादीच्या समोर एकत्र घेतलं होतं आणि त्यांच्या ज्या ज्या अटी होत्या त्या मान्य केल्या. आम्हाला कोणत्याही पत्र विश्वासात घेतलं नव्हतं. चला, तो फार मोठा अपमान झाला. आणि त्याच्यानंतर गाड्यांचा काही विषय झाला नाही. नंतर कालच्या सभेला पण आम्हाला मान सन्मानाने अजिबातच बोलवलं नाही. आणि राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी, जबाबदार पदाधिकारी सांगताय तर तुमचं काँग्रेसचं जे पण काही आहे ना आर्थिक तुमच्या पक्षापर्यंत पोहोचायचं ते सर्व तुमच्या जिल्हाध्यक्षांकडे दिलेले. मग जिल्हाध्यक्षांची चुकीची बदनामी का? जिल्हाध्यक्षांकडे 1 रुपया सुद्धा गेलेला नसताना जिल्हाध्यक्षांच्या नावाने असं चुकीचा समज का? त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा विषय झाला की साधारणतः उमेदवार म्हणला की उमेदवारांनी जिल्हाध्यक्षांना हाताशी घ्यायला पाहिजे होतं. जिल्हाध्यक्षांना हाताशी घेऊन 6च्या 6 विधानसभाचे जे ठाणे ग्रामीणचे बेवडे लोकसभेतील जे आमचे तालुकाध्यक्ष होते त्या तालुकाध्यक्षांना घेऊन बसायला पाहिजे होतं आणि जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना आदेश द्यायला पाहिजे होते. परंतु आजपर्यंत सर्वांसमोर सांगतो मी की जे उमेदवारांनी सुद्धा आम्हाला एकदाही आमची भेट घेतली नाही. भेट तर सोडूनच द्या, वेळ नाही आहे, समजा प्रचारामध्ये बिझी असते ते. परंतु त्यांनी आम्हाला एक फोन सुद्धा केला नाही. त्याचं पण वाईट वाटतं. म्हटलं इलेक्शनच्या अगोदर, निवडून येण्याच्या अगोदर जर आमची काँग्रेसवाल्यांची ही अवस्था असेल तर निवडून आल्यानंतर आम्हाला या किंचितही विचारात घेणार नाही. आणि मग निश्चित तसंच झालं. कालची पण सभा होती, त्या सभेला पण शरद पवार साहेब आले होते. पण त्या सभेला सुद्धा जिल्हाध्यक्षांना मी नंतर फोन केला, तुम्ही नव्हते दिसले स्टेजवर. तर जिल्हाध्यक्षांना सुद्धा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आमंत्रण नव्हतं आणि तालुक्याला सुद्धा कोणत्याही प्रकारे कळवलं नव्हतं. इव्हन माझ्या तालुक्यामध्ये बरेचसे कार्यकर्ते आहेत, माझे मोठमोठ्या पदावर आहेत. दत्तात्रय बरोबर साहेब असतील जिल्हाध्यक्ष पदावर.